जस्ट लग्न झालंय आणि सुंदर क्लासिक साड्यांचं कलेक्शन बिल्ड करू पाहताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। नमस्कार, मी शालिनी तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते आणि थेट आपल्या मुद्द्याला हात घालते। मुद्दा पहिला, ट्रेंडच्या मागे पळायचं नाही। बऱ्याचदा काय होतं, आपण ट्रेंडच्या मागे पळतो, म्हणजे सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे बुवा, अमकीने घातली होती तमकीने घातली होती मग मी पण तशीच घेते। पण गंमत सांगू, जर तुमचं लग्न होतंय तर तुम्हाला साड्या खूप येतात सुद्धा पाहुण्यांकडून आणि तुम्ही सुद्धा खूप शॉपिंग करता। अशा वेळेस त्या साडीचा नंबर येईपर्यंत तो ट्रेंडच निघून गेलेला असतो आणि अशा वेळेस ती साडी घालण्याची जी अर्ज तुमची आधी होती ती सुद्धा निघून जाते। मुळात ना मला ट्रेंडिंग कपडे ही कॉन्सेप्टच आवडत नाही, कारण त्यांचा नंतर वापरच होत नाही, फक्त आपल्या कपाटाला ओझं म्हणून राहतात। त्यामुळे मी नेहमी ट्रेंडिंगपेक्षा क्लासिक निवडते। मुद्दा दुसरा, तुमची आई, आजी, सासू, मोठी बहीण, मावशी यांच्या कपाटावर धाड टाकायची। हो, त्यांच्याकडे तुम्हाला मिळतील खूप पूर्वीच्या जुन्या साड्या ज्या ते लोक वापरतच नाही आहेत आणि हा खूप मोठा गैरसमज आहे की जुन्या साड्या आपल्यावर चांगल्या नाही दिसत। माझाही होता, पण खरं सांगू, कपडा जितका जुना होतो ना तितका तो छान सॉफ्ट होत जातो आणि खरं तर त्या काळात ज्या साड्या मिळायच्या ना त्या आता मिळत पण नाही। त्यामुळे मस्त कॉन्ट्रास्ट किंवा मॅचिंग कसंही तुम्हाला आवडेल तसं मॉडर्न ब्लाऊज शिवून त्या वापरू शकता आणि त्यांनाही खूप छान वाटेल कारण त्यांच्या साड्या वापरात आल्या। मुद्दा तिसरा, गो विथ रेग्युलर कलर्स फॉर एक्सपेन्सिव्ह साडीज। जर तुम्ही महागड्या साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करताय म्हणजे पैठणी, नारायणपेठ, प्युअर सिल्क वगैरे, तर आपले नेहमीचे रेग्युलर कलर्सच निवडा ना, म्हणजे लाल, गुलाबी, हिरवा, पिवळा सारखे, कारण या साड्या ना कधीच कालबाह्य होणाऱ्या नाही आहेत। आपल्या आजापंजांच्या काळातही पैठण्या होत्या, आजही आहेत आणि उद्याही असणार आहे, त्यामुळे कलरसुद्धा कधी कालबाह्य न होणारेच असायला हवेत ना। म्हणजे पेस्टल कलर सध्या खूप चालत आहे, मलाही खूप आवडतात, पण पैठणीसारखी गोष्ट जी आपण 20-30 वर्षांनी आपल्या पुढच्या पिढीलाही देऊ शकतो त्यात तरी असले प्रयोग करायला नकोत। ॲटलिस्ट जेव्हा ती तुमची पहिली पैठणी असते ना तेव्हा तर नाहीच नाही असं मला वाटतं। छान हिरवागार, गुलाबी, लाल असे कलर घ्यावेत। मुद्दा चौथा, साडी फार कडक नसावी आणि मऊ असावी म्हणजे नेसल्यावर फुगत नाही। छान मऊ शिफॉन, कॉटन, लिनन, सॅटिन, सॉफ्ट सिल्क अशा कापडातल्या साड्या निवडाव्या, म्हणजे त्या नेसायलाही सोप्या जातात, कॅरी करायलाही सोप्या जातात आणि दिसतातही सुंदर। मुद्दा पाचवा, स्वतःचं असं युनिक कलेक्शन बनवा, जसं की वारली पेंटिंगच्या साड्या, फुलकारी साड्या, मधुबनी पेंटिंग, अजरक प्रिंट, ब्लॉक प्रिंट अशा वेगवेगळ्या प्रकारांमधून तुम्हाला जी आवडली ती उचला। मुद्दा सहावा, आपल्याकडे किती जरी साड्या असल्या ना तरी त्या कमीच वाटतात, त्यामुळे व्हेरिएशन क्रिएट करण्यासाठी ब्लाउजेसचं कलेक्शन बिल्ड करा आणि त्यासोबत मिक्स्ड अँड मॅच करायला शिका। साडीला ड्रेस अप करून बघायचं, साडीला ड्रेस डाऊन करून बघायचं आणि खूप सुंदर दिसायचं, ज्या आपण आहोतच। एक मिनिट, साड्यांचं कलेक्शन बिल्ड करा म्हणजे एक खट्टी दुकानात जाऊन सगळ्या साड्या आणून कपाटात भरा असं नाही म्हणत आहे बरं का मी। लग्नानंतर 1-2 वर्षातच आपल्या कबडमध्ये ऑटोमॅटिकली खूप साड्या भरल्या जातात, फक्त घ्यायला गेल्यावर कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे हे मी सांगितलं। तुम्हाला जर तुमचे मुद्दे ॲड करायचे असतील तर कमेंट बॉक्स ओपन आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।